किती करावं लागतं हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. या सगळ्या क्रीडापटूंशी आपण संवाद साधताना, त्यांच्याबरोबर त्यांच्या संघ मालकांशी संवाद साधताना, त्याचबरोबर या सगळ्या आयोजनामध्ये आलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांना अतिशय उत्कृष्ट मनोरंजन होईल आणि त्याचबरोबर असा देखावा त्यांना इथे बघायला मिळेल की जो पुण्या मुंबई सारख्या शहरांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. अतिशय छान पद्धतीनं आयोजन आणि नियोजन इथं केलेलं आहे. मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की आमच्या या डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय हे तटकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचं एक महाविद्यालय आहे आणि या महाविद्यालयाच्या मैदानावरतीच हा दिवस रात्रीचा सामना होतोय. मला हे पाहून अतिशय आनंद होतोय की या परिसरामध्ये इतकं भव्य मैदान आणि ते मैदान सुद्धा आपल्या खेळाडूंसाठी उपलब्ध करून दिलंय आणि यातूनच आपल्या गावातले आपल्या परिसरातले खेळाडू जे इथे चमकत आहेत. आताच आमचा प्रशांत लोखंडेने एक 6 मारला, जो आमच्याकडे आमच्या महाविद्यालयामध्येच सिनियर अकाउंटंट म्हणून काम करतोय. अतिशय आनंद होतो ज्यावेळेस आपल्यातलेच आपले सगळे खेळतायत आणि त्याच्यातून असे चांगले खेळाडू घडतील जे भविष्यात पुढे जाऊन आपल्या तालुक्याचं नाही, आपल्या जिल्ह्याचं नाही, तर आपल्या राज्याच्या बरोबरच आपल्या देशाचं नाव रोशन करतील असा विश्वास या ठिकाणी वाटतोय. पुन्हा एकदा श्री प्रमोद शेठ आनंद आयोजित या सगळ्या त्यांच्याबरोबर त्यांच्या असणारे सगळे मित्रपरिवार यांचंही या निमित्तानं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. अतिशय छान आणि अतिशय मनाला आनंद देणारा हा आजचा क्षण आहे. मला असं वाटतं असेच सामने वारंवार आपल्या हातून घडत राहो एवढंच या चरणी प्रार्थना करतो. थँक्यू. धन्यवाद सर. उत्तमरित्या तुम्ही हे सारं काही मांडलात. शंतनू अष्टविकरची बॅटिंग आपण पाहतोय या समालोचन कक्षाकडे वळूयात. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल. धन्यवाद सर. नक्कीच अतिशय सुंदर षटक, पहिलं षटक टाकताना दिसतोय तेज. 5 चेंडू टाकलेले आहेत, 8 धावा दिलेल्या आहेत. एका खेळाडूला, एका फलंदाजाला तंबूत पाठवलंय. शेवटचा सुंदर जबरदस्त सरळ खेळलेला फटका, 4 धावा देतोय, चौकार. खरं तर डीजे ऑपरेटर यांनी अतिशय सुंदर गाणं लावलं की काठीने घोंगडं घेऊ द्या. खरं तर या ठिकाणी शंतनू मोठी फटकेबाजी करताना आपल्याला दिसत होता, पण त्याच ठिकाणी सौरभ देखील म्हणाला की नाही, मी देखील बॅट घेऊन येतोय आणि या सामन्याची जत्राच करून टाकतोय. षटक क्रमांक 2 घेऊन येतोय. देवा वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 2रं षटक घेऊन येतोय तो ऋतिक. यात काय खेळी करतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 12 धावा झाल्या. 12 धावांमध्ये एक खेळाडू देखील बाद झाला, तो चेक लोचनच्या स्वरूपामध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा विक्रमादित्य, टेनिस क्रिकेटचा देव कृष्णा लक्ष्मण सातपुते आपल्या सोबत आहेत आणि ते या स्पर्धेला शुभेच्छा देतात. कृष्णा सर, मी आपल्याला विनंती करेन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण शुभेच्छा द्याव्या. प्रथम ओमेगा चॅम्पियन लीग जी चालू आहे, या चॅम्पियन लीग मध्ये जेवढ्या संघांनी सहभाग घेतला या सर्व संघांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. महत्वाचं म्हणजे आमचे मित्र आतिश इंगळे देखील लाईन वरती आहेत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि महत्वाचं माझ्यावरून खूप मोठं संकट गेलेलं आहे, खूप मोठा ऍक्सिडेंट झाला, त्यातनं मी वाचलेलो आहे. खूप सगळ्यांचा आभारी आहे. खूप सर्वांच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहेत फॅन लोकांचे. फक्त थोडस तोंडाला मार लागलेला आहे माझ्या, परंतु एकदम ठीक आहे. तर परत एकदा सर्व म्हणजे संघ मालकांना, आयोजकांना हार्दिक शुभेच्छा. टाइम भेटला तर मी नक्कीच शेवटच्या दिवशी येण्याचा प्रयत्न करेन या टुर्नामेंटच्या संदर्भात. खूप साऱ्या शुभेच्छा, धन्यवाद. आणि ISPL साठी आणि त्याच वेळेला येणाऱ्या स्पर्धेसाठी कृष्णा सर आपल्यालाही शुभेच्छा. थँक्यू. नक्कीच धन्यवाद. पुढचा चेंडू टाकलाय, चेंडू मात्र हवेत आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. आपल्याला पाहायला मिळते शंतनू. खरं तर शंतनूला टॉस नंतर मी प्रश्न विचारला होता की समोरच्या संघाचा कोणता खेळाडू हा धोकादायक बनू शकतो. त्यावेळेला शंतनू म्हटला होता की कोणताच नाही, कारण आम्ही देखील तेवढे सामर्थ्यवान आहोत आणि आपल्या शब्दाला जागतोय. तर शंतनू आपल्याला मैदानात दिसतोय. पुढचा चेंडू
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेला, खेळाडू मात्र होतोय बाद. अतिशय सुंदर षटक टाकताना दिसतोय तो गोलंदाज ऋतिक. खरं तर आधीच्या चेंडूवरती खणखणीत हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर अगदी पुढच्या चेंडूवरती शंतनू सारखा म्हणजेच रिशा 11 चा कर्णधार शंतनू याला तंबूत पाठवण्यात यश येत आहे. ते गोलंदाज ऋतिक याला. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी मैदानात जातोय साजेश उर्फा आऊ. कोलाड क्रिकेट असोसिएशन मध्ये एक नावाजलेलं नाव पुन्हा एकदा पाहायला मिळतोय बॅटिंग क्रीजवरती. बघूयात आपल्या संघासाठी काय खेळी करतोय. रोहा असोसिएशन साठी हा खेळाडू खेळी करत असतो. बघूयात आज रिशा 11 या संघासाठी काय खेळी करणार आहे. खरं तर आपण मॅचच्या सुरुवातीला शंतनूकडून मोठी फटकेबाजी पाहिली, पण त्यासोबतच त्या मैदानावरती आपल्याला दिसला तो सौरभ, एक मोठं नाव रोहा क्रिकेट असोसिएशन मधलं, ज्यानं रोहा प्रीमियर लीग मध्ये मागच्या सीझनचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी सौरभ विचारे नॉन स्ट्राईक एंडवर. लेफ्टी गोलंदाज पाठवताना दिसतोय रिशा 11चा संघ. पाहुयात काय खेळी करतोय. सुंदर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतले, चेंडू मात्र कलेक्ट केला जातोय तो यष्टीरक्षकाकडे. नक्कीच एक संधी होती फलंदाज बाद होण्यासाठी, कारण बॅटची छोटीशी कडा घेतली होती. थेट चेंडू गेला होता यष्टीरक्षकाकडे, मात्र झेल घेण्यामध्ये कुठेतरी अपयश आलं आणि बळी घेण्याची संधी हुकली आणि संधी मिळाली ती रिशा 11 संघाचा फलंदाज आऊ याला. हरीश सानप यांनी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा. पुढचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा चांगला, जितका चांगला चेंडू तेवढाच चांगला सन्मान दिलाय चेंडूला आणि एक चोरटी धाव घेतले आणि 1 नी धाव संख्या वाढते. धाव संख्या होते ती 19. 1.4 चा षटक याचा खेळ पूर्ण झालेला आहे. वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक टाकताना दिसतोय तो ऋतिक. 4 चेंडू टाकलेले आहेत, 7 धावा दिलेल्या आहेत, एक खेळाडू बाद केलेला आहे. खेळाडू बाद कोण केला आहे तर तो शंतनू. नक्कीच एक मोठं नाव, कर्णधार, विरोधी संघाचा कर्णधार. पुढचा चेंडू घेऊन येतोय. सुंदर फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला फटका, धावा मात्र देतोय 4. चौकार. खरं तर टेनिस क्रिकेट म्हटलं की लेगच्या दिशेनं आपल्याला मोठी फटकेबाजी पाहायला मिळते, मात्र या ठिकाणी आपल्याला सौरभच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खणखणीत चौकार पाहायला मिळाला, ज्याने 4 धावा वाढवल्या. प्रदीप तिर्लोटकर. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून शॉट, फिल्डर मागे धावतोय आणि क्षेत्ररक्षणाला थोडस यश येत आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि त्यासोबतच 2 धावून काढलेले आहेत आणि 2 नी धाव संख्या वाढते. धाव संख्या होते ती 25. पॉवर प्लेचा खेळ या ठिकाणी पहिल्या इनिंग मधला संपुष्टात आलेला आहे. रिशा 11 संघ हा फलंदाजी करताना पॉवर प्ले मध्ये 25 धावा 2 खेळाडूंच्या बदल्यांमध्ये कुठल्या आणि पाहुयात पुढच्या 4 षटकांमध्ये किती धावसंख्या काढताना दिसणार आहे तो रिशा 11चा संघ. नक्कीच दोन्ही देखील संघ रोहा शहरातील, रोहा तालुक्यातील नामवंत संघ आहेत. प्रतिभावान खेळाडू दोन्ही संघांमध्ये आहेत आणि तीच खेळी मात्र या ठिकाणी करताना दिसतोय ते दोन्ही संघ. प्रसाद स्वतः कर्णधार, किल्ला संघाचा कर्णधार
प्रसाद यष्टीरक्षक म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. यष्टीच्या मागे सगळे सूत्र हलवताना दिसतोय, फिल्डिंग सेट करतोय. बघूयात पुढचा गोलंदाज घेऊन येतोय अक्षय माने. अक्षय मानेला वैयक्तिक पहिला आणि संघाचा तिसरा खेळाडू ओव्हर टाकण्यासाठी संधी दिलेली आहे. किल्ला संघाचा आयकॉन खेळाडू अक्षय याला सिलेक्ट केलेला आहे आणि आयकॉन खेळाडू चिकणी गावचा हा खेळाडू बघूयात काय योगदान देतोय ऍज अ आयकॉन खेळाडू. नक्कीच आयकॉन खेळाडू म्हटलं की मोठी अपेक्षा आपल्याला असते. या स्पर्धेच्या माध्यमातून वैष्णवीलन कोलाड संघाचे संघ मालक किशोर तात्या मालुसरे साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध मराठी उद्योजक तथा आपण पाहिलं तर कोलाडचं नाव अटके पार घेऊन जाणारे सुप्रीमो सारखी स्पर्धा ज्यामध्ये ज्यांचा संघ सातत्याने उतरत असताना पाहायला मिळाला. तात्या आरटीपीएल साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतोय. लॉफ्टेड खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तडमनच्या दिशेने गेलेला चेंडू आणि 4 धावा देतोय. 4 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती आणि घेऊन येते नाही, मी चौकार मारून येते अशी खेळी करताना दिसतोय तो आऊ. मगाशीच म्हटल्याप्रमाणे रोहा टेनिस क्रिकेट असोसिएशनचा हा खेळाडू रिषा 11 संघासाठी आज खेळी करताना दिसतोय. मोठी फटकेबाजी अपेक्षित आहे आणि नक्कीच ती केली देखील जाईल, कारण पुढचं षटक जे आहे हे या इनिंगचं 4थं षटक असणार आहे, ज्याला आपण ओमेगा 50-50 ओव्हर्सचं षटक देखील म्हणतो. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं, मात्र 1 धाव देतोय. 1 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते ती 30. 2.3 चेंडू, 2.3 ओव्हर्सचा सामना खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यानंतर 30 धावा या ठिकाणी धावफलकावरती लागलेल्या आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना दिसतोय. खरं तर गोलंदाज अक्षय माने हा या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. नक्कीच ज्याप्रमाणे या खेळाडूला सन्मान दिला गेलेला आहे, आयकॉन खेळाडूचा मान दिला गेलेला आहे, त्या मानाला जागताना दिसतोय तो अक्षय. आणि त्याच्या सोबतच त्याच्या समोर प्रतिस्पर्धी सौरभ, आयकॉन प्लेयर. खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगली प्लेसमेंट दिली, 1 धाव दिली आणि 1 धावेने धावसंख्या वाढली. धावसंख्या झाली ती 31. दोन्ही जसे मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन्ही संघाचे आयकॉन खेळाडू एकमेकांच्या समोर येत आहेत, त्यामुळे नक्कीच प्रेक्षकांसाठी चांगली आनंदाची गोष्ट आहे की त्यांना या टेनिस क्रिकेटची मेजवानी पाहायला मिळणार आहे. यात काडी मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही देखील प्रतिभावान खेळाडू एकमेकांच्या समोर भिडताना आपल्याला दिसत आहेत. ऑन स्ट्राईक आऊ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र पडतोय 30 यार्डच्या आतमध्ये, त्यासोबतच 1 धाव देतोय. आपल्या या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती निर्धाव चेंडू, मग चौकार, मग पुन्हा एकदा कमबॅक केलं तर गोलंदाज अक्षय माने. 5 चेंडूंमध्ये 7 धावा दिलेल्या आहेत. खरं तर आपण रनरेट पाहिला, करंट रनरेट पाहिला तर 11.29च्या या वेगानं जर का आपण धावांचा पाठलाग केला तर 66 धावा ह्या इनिंग अखेरीस लागू शकतात. आणि यासोबतच संघा या षटकाची देखील पूर्तता होते. 3 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या होते ती 33. 2 खेळाडू बाद. डीजे. खांडोसकर साहेब आणि मुरलीजी बाईत साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या कोलाडचा डंका संपूर्ण अटकी पार क्रिकेटमध्ये ज्यांनी रोवला असे
तात्याजी मालुसरे साहेब अर्थात किशोरजी मालुसरे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण करावा. स्वागत नसे हा तर आहे जिव्हाळा. साहेब आपल्या पदमपर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. कोलाडचं नाव क्रिकेटच्या जगतामध्ये अजरामर ठेवणारे वैष्णविलन कोलाड या संघाचे मालक आणि तथा आपण पाहिलं तर प्रसिद्ध मराठी उद्योजक आदरणीय तात्या मालुसरे साहेब यांचा एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. ही गोड आठवण भेट देऊन तात्यांचा एक विशेष सन्मान, शांत स्वभाव आणि त्याच वेळेला एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं. या सन्मानानंतर या आपण पुन्हा एकदा मैदानाकडे वळूयात. थँक्यू. धन्यवाद सर. आणि त्यासोबतच आता आपण ज्या षटकाची ओव्हर, ज्या ओव्हरची आपण वाट बघत होतो ती ओव्हर घेऊन येतोय ओमेगा 50-50. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. पहिल्या चेंडूवरती ग्राउंड शॉट खेळलाय. चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं आणि एक धाव मिळते. ज्या षटकाची आपण खरं तर सगळेजण वाट बघत होतो तो षटक आपल्या समोर येऊन आलेला आहे. तो म्हणजे ओमेगा 50-50 ओव्हर्स. प्रेक्षकांसाठी माहितीसाठी या ओव्हरमध्ये 14 धावा कुठल्या किंवा 14 धावांपेक्षा जास्त धावा कुठल्या तर 6 धावा बक्षीस स्वरूपात या संघाला मिळणार आहेत. मात्र 14 पेक्षा कमी धावा जर काय कुठल्या तर 6 धावा मायनस देखील केल्या जाणार आहेत. अतिशय सुंदर प्रकार आपल्याला या रोहानगरीत पाहायला मिळतोय. सुंदर फटका, गॅप काढण्याचा प्रयत्न, गॅप काढण्यामध्ये यशस्वी ठरतोय. चेंडू मात्र जातोय सीमारेषे पार चौका. ज्या प्रकारची खेळी करताना दिसत आहेत रिषा 11चे खेळाडू, तेव्हा नक्कीच असं वाटतंय की या रिषा 11च्या डगआउट मध्ये गुलाल उधळला जाऊ शकतोय आणि कदाचित तो चालू देखील झाला असेल. कारण सुरुवातीला संघ थोडासा आपण बॅकफुटला पाहिला, मात्र आता सुंदर फटकेबाजी करताना दिसत आहेत. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चेंडू जातोय थेट फिल्डरच्या हातामध्ये. खेळाडू बाद. सुंदर असा गॅप काढला, कट दिला होता आणि 4 धावा कुठल्या होत्या. मात्र क्रिकेट, टेनिस क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं की आपल्याला प्रत्येक चेंडू हा नवीन संधी घेऊन येतो. नवीन संधीचा उपयुक्त वापर करून त्या संधीचं सोनं करताना दिसला तो गोलंदाज ऋतिक आणि त्यांनी विकेट घेतली, संधीचं सोनं केलं आणि पुन्हा एकदा स्ट्रॉंग कमबॅक करताना दिसला तो ऋतिक. त्यासोबतच रिषा 11 या संघाच्या खेळाडूने षटकार मारला. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस आहे. समीर पवार यांच्याकडून पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपला जातोय. खेळाडू बाद. क्रिकेटचा हा खेळ किती आपल्याला मनमोहक असला तरी सुद्धा हाच खेळ काही वेळेला आपल्याला थोडासा क्रूर होताना दिसून येतो. कारण जे 2 खेळाडू मलखंडवाडीचे स्टार खेळाडू, एक दिसला तो गोलंदाजी मार्कवरती ऋतिक, तर बंटीसाठी फलंदाजी मार्कवरती दिसला तो बंटी. दोन्हीले खेळाडू मलखंडवाडी या संघासाठी खेळी करताना दिसतात. मात्र आज एकमेकांच्या विरोधात उभे राहिले, एकमेकांच्या संघांसाठी त्यांनी प्रयत्न केले आणि या प्रयत्नांमध्ये ऋतिक कुठेतरी याचं पारडं थोडंसं जड पडलं आणि आपल्या चेंडूवरती बंटीला बाद करण्यामध्ये यश आलं ते ऋतिकला. स्प्रे पुरवायचा आहे.
बघा अतिशय सुंदर नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. प्रमोद शेठ मस्कर पुरस्कृत ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025-26 9व्या नायट्रोज कोलाड यांच्याकडून आयोजित केलेली ही स्पर्धा. खेळ जितका महत्वाचा आहे त्यासोबतच खेळाडूची सुरक्षा देखील तेवढीच महत्वाची आहे. खेळाडूला थोडीशी दुखापत झाली, तुरंत त्याला स्प्रे पुरवण्यात आला. पुढचा चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न आणि खेळाडू मात्र बाद होतोय. विकेट. खरं तर मोठी फटकेबाजी केली जाते ह्या ओव्हरमध्ये, मात्र तिथं यश मिळते ते गोलंदाजाला. आणि मी मगाशीच म्हटलं होतं की ह्या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये सगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग ती पेनल्टी असेल किंवा मॅनकँडिंगचा प्रयत्न केला गेला, विकेट मिळाली. आणि ह्या तिसऱ्या सामन्याच्या सुरुवातीलाच या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. एकदा प्रेक्षकांना जोरदार टाळ्यांनी प्रोत्साहन द्यायचंय तो गोलंदाज ऋतिक याला. जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. खरं तर टेनिस क्रिकेटमध्ये 3 खेळाडू बाद केलेत, सलग 3 खेळाडू बाद केलेत. खूप रेअर पाहायला मिळतं, मात्र ऋतिक यशस्वी ठरलाय. यश पाटील आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळतोय फलंदाजी मार्क वरती. वरसे, द मॅन फ्रॉम वरसे हा खेळाडू. आणि ऋतिकनी जी हॅट्रिक घेतली त्याच्यासाठी राकेश बामुगडे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे ते ऋतिकसाठी. पुढचा चेंडू घेऊन येतोय ऋतिक. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय तो डीप मिड विकेटच्या दिशेनं. आणि 1 धाव देतोय. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 38. खरं तर मी मगाशीच म्हटलं होतं की ओमेगा ओव्हरचा प्रकार आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. इनिंगची 4थी ओव्हर ही ओमेगा 50-50 चॅलेंजेसची ओव्हर आहे. त्याच्यामध्ये 14 धावा कुठल्या तर 6 धावा मिळणार होत्या, नाही कुठल्या तर 6 धावा मायनस होणार होत्या. अतिशय सुंदर गोलंदाजी टाकली ती ऋतिक यानं आणि आपल्या षटकामध्ये 14 पेक्षा कमी धावा दिल्या, अर्थात 6 धावा मायनस झाल्या. 39 धावसंख्या झाली होती, वजा 6 धावसंख्या आहे ती 33. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वारंवार किल्ला संघाकडून वारंवार आपल्याला चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. आधीच्या षटकामध्ये ऋतिक यानं कोलाड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष राकेशजी बामुगडे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस जिंकलं ते विकेटच्या हॅट्रिकसाठी. आणि आता गोलंदाजी मार्कवरती आहे तो अक्षय. सुंदर फटका, पुन्हा एकदा चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय. अतिशय सुंदर एफर्ट्स घेतलेले आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळते. 2 धावा काढून घेतल्या. अतिशय सुंदर चेंडू होता, सुंदर फटका देखील मारला. तेवढंच चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले फिल्डर कडून आणि चेंडू अडवण्यात यश आलं. मात्र तेवढंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक नाहीये तिथे आणि धावा मात्र देतोय. 4 धावा, चौकार. फटकेबाजी पाहायला मिळते. खरं तर गेम टॅक्टिक्स थोडासा वापरला जातोय. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये त्या साईडला मोठी फटकेबाजी खेळताना दिसतोय तो सौरभ. अर्थात त्याच्याकडून अपेक्षित आहे कारण तो आयकॉन प्लेअर आहे. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू जातोय सीमा रेषे पार.
दिशा 11 संघासाठी आयकॉन प्लेयर आहे आणि दिलेल्या सन्मानाप्रमाणे अतिशय सुंदर खेळ खेळताना दिसतोय तो सौरभ. जबरदस्त फटका मारला लॉंग ऑफच्या वरून, हा षटकार मारण्यात आला आणि 6 धावा दिल्या संघाला. खरं तर आधीच्या षटकामध्ये 6 धावा. अतिशय सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय तो मैदानावरती. त्यासोबतच खरं तर बघा मित्रांनो, खेळाडू जेवढा चांगला खेळ खेळतात त्यासोबतच अंपायरच्या जवळचा बॉल आहे तो बॉलर याने लवकरात लवकर अंपायरकडे कलेक्ट करायचा आहे. बघा खेळाडू ह्या खेळाला जितका रंगत आणतात तेवढी स्पर्धा ही चांगली बनत जाते. मात्र ही स्पर्धा चांगली बनण्यासाठी तेवढंच चांगलं आयोजन देखील करावं लागतं आणि ते आयोजन आपल्याला प्रमोद शेठ मस्कर आयोजित, त्यासोबतच नव्या नायट्रोज कोलाड यांच्याकडून हे आपल्याला आयोजन पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, तेवढाच सुंदर फटका, सरळ मारलेला फटका, धावा देतोय 4, खणखणी 4 धावा, चौकार. रुपयाचं बक्षीस होतं आणि ते जमा झालेले आहेत समालोचन कक्षामध्ये. आणि पुन्हा एकदा जबरदस्त फटका खेळला जातोय, फिल्डर तैनात आहे आणि धावा मात्र देतोय. 1 धाव सौरभ स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय पुढच्या षटकासाठी. अतिशय सुंदर खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. कृपया प्रेक्षकांना विनंती आहे की जे डगआउट आहेत त्याच्यामध्ये फक्त 15 खेळाडू जे आहेत त्यांनीच तिथे थांबायचंय, नाहीतर 2 रनांची पेनल्टी दिली जाणार आहे. ज्या कोणत्या संघाच्या डगआउट मध्ये प्रेक्षक किंवा खेळाडू हे 15 पेक्षा जास्त असेल, पाणी पुरवायचंय. स्कोर झालाय 51. 5 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 51 धावा धाव फलकावरती आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. खरं तर आता शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, मोठ्या फटकेबाजीचं षटक आहे. बघूयात कर्णधार प्रसाद हे ओव्हर कोणाच्या हातात सोपवतोय. खरं तर जोखीम भरवणारी हा षटक ठरू शकतो, कारण सौरभ अजून देखील आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. आपल्या 12 चेंडूंमध्ये 31 धावा केलेल्या आहेत, 1 षटकार 4 चौकार. स्ट्राईक रेट पाहिला तर 258चा स्ट्राईक रेट या ठिकाणी आहे तो सौरभचा. रिशा 11 यांचा कर्णधार शंतनू याला विनंती असणार आहे की डगआउट मध्ये 15 पेक्षा जास्त माणसं आहेत, त्यांना लवकरात लवकर कमी करायचंय. वैयक्तिक 6वं, माफ करा, सांघिक 6वं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज प्रल्हाद. किल्ला गावचा हा स्टार खेळाडू या ठिकाणी आपल्याला मैदानावरती दिसतोय. मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणू शकतो तो हा खेळाडू. बघूयात काय खेळी करतोय. सुंदर चेंडू, शॉर्ट चेंडू टाकला होता, तेवढा चांगला सुंदर कट केला, स्क्वेअरच्या दिशेने मारलेला फटका, माफ करा पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. 4 सौरभ वैयक्तिक 13 चेंडूंमध्ये 35 धावा केलेल्या आहेत. खरं तर शेवटचं षटक आहे हाणामारीचं आहे. पहिल्या चेंडूवरती 4 धावा कुठल्यात. पुन्हा एकदा जबरदस्त फटका, फ्लॅट षटकार, 6 धावा.
डेथ ओव्हर आहे. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. अतिशय चांगली खेळी करताना दिसतोय तो आपल्याला सौरभ. पहिल्या चेंडूवरती 4, दुसऱ्या चेंडूवरती 6, 10 धावा कुठल्यात. दुसरा चेंडू, सुंदर फटका, अतिशय जोरात मारलेला फटका, तेवढाच वेगानं कलेक्ट करतोय फिल्डर आणि 1 धाव देतोय. 3 चेंडूंमध्ये 11 धावांची पूर्तता झालेली आहे. नक्कीच सौरभची ही फटकेबाजी बघून रिषा 11 संघाचे कर्णधार सहित सर्व प्रेक्षक देखील नक्कीच खुश झाले असतील. सुंदर खेळ पाहायला मिळतोय. सुंदर फटका, पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारलेला फटका, धावा मात्र देतोय 4, खणखणीत 4 धावा. खर तर मूर्ती लहान आहे, मात्र हिम्मत केलेली आहे ती शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याचा. पुढचा चेंडू आणि बॅटची कडा या ठिकाणी घेतल्यासारखा आवाज मात्र आला आणि आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे. सौरभ, खरं तर पहिल्या षटकामध्ये हा खेळाडू लोचन बाद झाल्यानंतर हा मैदानात आला होता आणि आपली जबाबदारी पार पाडताना दिसतोय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवले. शेवटचा चेंडू, पुन्हा एकदा जबरदस्त फटका, चेंडू जातोय सीमा रेषे पार. 6 धावा. धावांची खेळी साकारली आहे. सौरभ विचारेसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात. काय बॅटिंग केली आहे त्याने. सातत्य राखलं फलंदाजीतलं आणि समोरच्या बाजूला खेळलेले अविश्वसनीय स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 16 बॉल 48 धावा.
साई दत्त क्रीडा मंडळ या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे. काय प्रतिक्रिया असणार आहेत? आम्ही क्षेत्ररक्षण करू. नक्कीच क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. आधीच्या सामन्यामध्ये मोठी फटकेबाजी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर आधीच्या सामने जे झाले त्याच्यामध्ये मोठमोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्याच्यावरती काय प्रतिक्रिया असणार आहे? आपली रणनीती काय असणार आहे? रणनीती असं काय नाही, कारण की मॅच 6 ओव्हरची आहे, त्याच्यामुळे पहिले क्षेत्ररक्षण करू. नक्कीच या ठिकाणी आपल्यासोबत स्वराज ग्रुपचे म्हणजेच रोहा रॉयल संघाचे कर्णधार देखील आपल्यासोबत आहेत. तुझ्यासाठी प्रश्न असेल की या स्पर्धेमध्ये आपल्याला ओमेगा ओव्हर्स हा प्रकार पाहायला मिळणार आहे. 14 धावांचा रूल्स असणार आहे. त्याचं युटिलायझेशन तुझ्या संघाकडून कसं होईल, काय म्हणशील? कोशिश करू चांगला करायचा. 4 बॉलर आहेत चांगले आमच्याकडे, चांगलाच करू आम्ही. नक्कीच दोन्ही संघांना देखील शुभेच्छा असणार आहेत. किशोर सर. थँक्यू सो मच. पुनश्च एकदा सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत असेल. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025-26 हे पर्व दुसरं. पहिल्या फेरीतील तिसरी लढत आपल्या भेटीला आली. एका बाजूला टीम श्री गावदेवी किल्ला विरोधामध्ये रिषा 11 मोरे आणि रोहा या दोन संघादरम्यानची लढत. पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये सौरभ विचाराच्या बॅटिंगच्या जोरावरती बनवल्या 72. 73चं टार्गेट सेट केले समोर प्रसाद. बंटीचा पहिला बॉल अडबा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला होता प्रसाद बामुगडेनं. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. या पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळाला. प्रसाद बामुगडे आणि साथीला तुषार कांबळे देवा हे दोन बॅटर आघाडीला येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. तुषार आज आयकॉनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. भुवनेश्वरचा हा खेळाडू आहे. सातत्यानं मोठमोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातो, परंतु सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंड वरती असणारा बॅटर मिस्टर क्लास प्रसाद बामुगडे आपल्याला पाहायला मिळाला. मिस्टर RCPL सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला. ओपिच बॉल दिशा दिली होती, फक्त गॅप मध्ये खेळला. बॉल डीप मिड विकेटला जमिनीला घासत पुसत चाटत निघून चालला. सीमा साठी ओळखले जातात. पहिला बॉल बंटी पाटील याच्या नावे राहिला. तदनंतर प्रसादनं अप्रतिम फटका खेळला. 4 धावा त्याच्या बॅटमध्ये येत असताना पाहायला मिळाल्या. संघाची धावा संख्या देखील 2 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आयकॉन गोलंदाज बंटी पाटील मलखनवाडीचे गोलंदाज आहेत. गॅपमध्ये पुन्हा एकदा स्ट्रोक खेळला. प्रसादच्या बॅटमध्ये डीप पॉइंट मध्ये बॉल प्रस्थान होत असताना पाहायला मिळतोय. पुनश्च एकदा 4 धावा चौकार. कट केला होता आणि 4 धावा प्रसादच्या बॅटमधून आला. यस NK स्पोर्ट्सचे सर्व सन्माननीय निशी कर्णेकर यांच्या माध्यमातून आजच्या दिवसासाठी प्लेअर ऑफ द नाईट साठी बाईट आपल्याला पाहायला मिळते. निशी कर्णेकर यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले. पुढचा बॉल लो फुल टॉस आडवा बॅटनं बैठक खेळली आहे. बॉल निघून चालला डीप स्क्वेअर लेगला. हा लगातारचा प्लीज प्रसादच्या बॅटमधनं ब्रँडेड चौकार. टू बॅकचा बाउंड्रीज पहिला बॉल बंटी पाटीलच्या नावे राहिला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आला. तदनंतर क्लासिकल अंदाजामध्ये प्रसाद बामुडे खेळला. पहिली बाउंड्री स्लाइस केलं होतं, हलकं गॅप मध्ये खेळत होता. तदनंतर दुसरी बाउंड्री पॉइंट मध्ये कट केलं होतं आणि या वेळेला अप्रतिम फटका बैठक खेळला होता प्रसाद बामुडे. 3 बॅक टू बॅकच्या बाउंड्रीज त्याचा बॅटमधून आल्यात. आतापर्यंत धावसंख्या 12 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. पुण्यात ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षका डीप मध्ये. चांगली फिल्डिंग होते. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 5 बॉलच्या समाप्तीनंतर 13 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. रिषा 11 मोरेआळी विरोधामध्ये गावदेवी किल्ला या दोन संघादरम्यानची लढत उत्तरार्धामध्ये आपण आहोत आणि सेकंड इनिंगचा
पहिलं षटक P1 पॉवर प्लेचं बंटी पाटील हाताळतोय. वॉपिच बॉल लॉप केला, देवाचा वार, मैदानातले सारे झाले गार, बॉल निघून देखील विनंती करतो की आपण देखील मंचकावरती या. आपलं देखील या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत. शेवटच्या बॉलवरती षटकार देवाला पहिलाच बॉल फेस करत असताना षटकार खेचलाय, त्याचा आत्मविश्वास पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती त्याने बॅटचा फ्लो ओपन केला, 6 धावा आल्या. पहिल्या षटकाची सांगता 19 धाव फलकावरती आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 19 बंटी पाटीलच्या विरोधामध्ये आयकॉन गोलंदाज होते, परंतु त्यांच्या विरोधामध्ये हल्ले चढवले. प्रसाद बांबोडेचा एक वेगळा ताट या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाला. 3 बॅक टू बॅकचा बाउंड्रीज आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती पहिला बॉल फेस करत असताना तुषार कांबळे याच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळाला. षटक क्रमांक 2 मध्ये आणखीन एक आयकॉन गोलंदाज लोचन कांबळे, महादेवकारचा हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. झेनोल ऑलराऊंडर सुरुवात देखील पूर्वार्धामध्ये बॅटिंग ओपनर म्हणून तो मैदानाच्या आतमध्ये झाला होता आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये तो आपल्याला पाहायला मिळतोय. समोर प्रसाद आहे, सेट झालेत. आता शेट मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं व्हावं लागणार आहे. 73चा पाठलाग करायचा आहे. लोचनचा पहिला बॉल स्लोवर वन कट करायचा होता, पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा इरादा प्रसादचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नव्हता आणि निर्धाव सेडची देखील सांगता मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबलं जाते. धावफलकावरती धाव संख्या 19 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. लोचन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती दाखल. समोरच्या दिशेला अप्रतिम फटका प्रसादचा बॅटमधनं, आणखीन एक A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड शर्ट. आपण व्यासपीठाकडे संपर्क साधा. षटकार प्रसादच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. लोचनचा विरोधामध्ये हल्ला चढवला. आज खऱ्या अर्थानं प्रसाद हल्ला बॉल करत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. प्रसादचा वेगळा थाट सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, पण तो रिशा 11 मोरेआळी संघ देखील कमी नाहीये, कमबॅक करू शकतोय. या हंगामामध्ये अखंड रोहा तालुक्यामध्ये रबर बॉल तदनंतर टेनिस बॉल मध्ये या संघाचा दबदबा नेहमी पाहायला मिळाला. डेंजर एंडला धावत असताना प्रसाद आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या पोहोचलेत. एक चिकी सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावत. स्कोर कार्ड वरती धाव संख्या 26 अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती बनवल्या गेल्यात. प्रसादला चांगली बॅटिंग केली आहे. साथीला बॅटर तुषार कांबळे देवा आपल्याला पाहायला मिळतात. एका षटकाराच्या मदतीने बंटी पाटीलच्या विरोधामध्ये हल्ला त्यानं चढवला होता. हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा मोठा फटका डीप स्क्वेअर लेगला, बॉलला भिरकावून दिलंय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार षटकार. या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय अरविंदजी महाडिक साहेब यांचं आगमन झालेलं पाहायला मिळत आहे. त्यांचा एक विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन दर्शनजी मल्लुस्कर साहेब यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करावा. हरिश्चंद्रजी मोरे साहेब रोहा तालुका आगरी संघाचे अध्यक्ष, त्यांचंही आगमन झालं. आपलंही हार्दिक असं स्वागत. विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. स्वागत नसे हा तर जिव्हाळा साहेब, आपल्या पदमस्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. ओमेगा चॅम्पियन ट्रॉफी 2025 मध्ये एक विशेष सन्मान विशेष अतिथींचा पार पडला जात आहे. या आपण मॅचकडे वळूयात. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. पुढचा बॉल लोचन, स्लोवर वन लेग कटरचा वापर केला गेला. फर्स्ट ऑफला थांबवलंय बॅटर तुषार कांबळ्याला. 2 बॅक टू बॅकचे षटकार त्यानंतर व्हाईट बॉल आला होता आणि आता सध्या निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग तुषारनं आतापर्यंत केली या मॅच मध्ये. 73चा पाठलाग करत असताना स्टार्ट ज्या पद्धतीने हवा अगदी स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट करायचा होता, परंतु टप्पा पडला बाहेरच्या बाजूने. चेंडूने वळण घेतलं. पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळत दर्शवतायत की हा व्हाईट बॉल आहे.
व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 34 या अंकावरती. समोरच्या दिशेला हल्ला चढवला, फटका मिसते मॅ फिल्डर डाऊन दी बॉल. बंटी पाटील चुकी होणार नाहीये. पहिला धक्का बसेल टीम गावदेवी किल्ला संघाला. बॅटर तुषार कांबळे मैदानाच्या बाहेर. आठवतं की बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यांना नेहमीच आम्ही पाहिलं, परंतु तात्याजी मालुसरे आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जॉईन झाला आहात. वैष्णवी लेन कोलाड हा संघ सातत्याने साता समुद्र पार खेळला, मोठमोठ्या स्पर्धा केला. तुम्ही एक संघ मालक म्हणून पाहिले गेलं. आज कसं वाटतंय कोलाडची स्पर्धा, हे इथलं आयोजन नियोजन, या स्पर्धेबद्दल काय म्हणाले एकंदरीत? प्रमोद मस्कर यांनी पुरस्कृत केलेली ही ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि नव्या नायड्रोज कोलाडचे सर्व जे मित्रपरिवार आहे त्यांनी हे आयोजन केलेलं आहे आणि त्यांना खूप आवड आहे. ह्या मुलांना जे हे खेळाडू आहेत एकत्रित नव्या नायट्रोजमध्ये, त्यांना खूप काही आवड आहे ह्या खेळाची, क्रिकेट ह्या खेळाची, आणि प्रत्येक वेळेत काहीतरी नवीन करण्याची त्यांना संधी मिळत असते आणि नवीन काहीतरी करत असतात ते प्रत्येक वेळेला. तर ह्या ठिकाणी आपल्या ग्रामीण खेळाडूंना या ठिकाणी चांगली त्यांनी हे नाईट मॅचेसचं आयोजन करून एक चांगली मेजवानी दिलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. तात्यांचा आवाज तुम्ही ऐकत होता. या स्पर्धेच्या माध्यमातून या समालोचन कक्षाकडे पुन्हा एकदा वळूयात आणि किशोरजी कोकरे सर यांचा आवाज ऐकूयात. थँक्यू. 12 बॉलचा खेळ संपला. 34 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. टीम रिषा 11 मोरेआली या संघाच्या माध्यमातून श्रेयश हे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. चिन्या गोलंदाजीला आला, तेच तरार गोलंदाज, आणि खऱ्या अर्थानं प्रसादला देखील पेस पसंत आहे, ते दाखवून दिलं. पहिल्याच बॉलला सीमारेषा दाखवली आहे. 4 धावा, चौकार. ट्रिपल ए रोहा रॉयल्स या संघाला विनंती करतो की आपण समालोचन स्वराज ग्रुप या टीमला विनंती करतो की आपण कॅप्टन समालोचन कक्षाकडे भेट द्या. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावतो. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. तब्बल 39 अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉलवरती चौकार, दबाव आला. आता गोलंदाज चिन्यावर देखील त्यानं थोडासा बचावात्मक गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. समोरच्या दिशेला फटका एक्झिक्यूट केला. डीप मध्ये प्रोटेक्शन, लॉंग मध्ये बंटी पाटील प्रेक्षकाचं काम करते. थोडेसे लेझी पाहायला मिळाले. पुन्हा एकदा 4 धावा, चौका. बॅकच्या 3 बाउंड्रीज प्रसादचा बॅटमन आला. या षटकामध्ये देखील श्रेयस चिन्याच्या विरोधामध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 2 बॅक टू बॅकच्या बाउंड्रीज येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. बॅटिंगचा वेगळा थाट प्रसादचा सध्याच्या घडीला पाहायला मिळाला. दबाव दिलाय समोर गोलंदाजी करणाऱ्या संघावर. समोरच्या दिशेला आक्रमण केलंय. फटका अप्रतिम, लॉंग ऑफ रिझनला बॉलला भिरकावलंय. 6 धावा, षटका. मला वाटतं रोहा तालुक्यातला सर्वाधिक मोठा गाव आहे किल्ला. किल्लेकर किती आलेत? आवाज नाही येत आहे. आलाय किल्ला गाव आलाय. मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मिस्टर क्लास आपण पाहतोय. दर्जेदार बॅटिंग प्रसाद मैदानाच्या आतमध्ये करतोय. अप्रतिम फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये प्रसादच्या बॅटमन चालू आहे. आज गोलंदाजांच्या विरोधामध्ये खेळत असताना प्रसादनं एकच माइंडसेट क्लिअर दाखवून दिलंय की आज मला अटॅकिंग इंटरनं खेळायचंय, 73चा पाठला करायचा. सुरुवात तर स्वप्नवत राहिली आहे. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेला खेळलेत. गॅप मध्ये पुन्हा एकदा बॉल सीमारेषा ओलांडतोय. हा आणखीन एक दमदार चौका. तिसऱ्या बॉलवरती षटकार आणि
आणखीन एक हा चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल श्रेयस कमबॅक करायचा आहे. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा आडवा बॅट ऑन सेटला आलो कापेट केले. बंटी पाटील बॉल वरती येतील अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावल्या धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 54 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अमोलजी ढमाले साहेब यांना विनंती करूयात या आपण व्यासपीठावरती आपलं हार्दिक असं स्वागत. अमोलजी ढमाले साहेब आगतम स्वागतम सुस्वागतम. संकेत मुंडे आरटीपीएल सीझन 1 चा बेस्ट बॅटर सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईक लॅप. यावेळेस बॉल प्रचंड वेगाने आता टप्पा पडला आणि त्यानंतर वेग चेंडून धारण केलाय. डॉट बॉल 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये 18 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 54 या अंकावरती. आता मात्र ओमेगा 50-50 चॅलेंजिंग ओव्हर आपण पाहत आहोत. प्रशांतजी खामकर साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते काही विशेष सन्मान आपण करतो आहोत. प्रशांतजी खामकर साहेब यांच्या शुभ हस्ते आगरी संघटना रोहाचे अध्यक्ष आदरणीय हरिश्चंद्रजी मोरे साहेब यांचा एक विशेष सन्मान. आगरी चषक यावर्षी येते पुन्हा एकदा त्याच थाटामध्ये आणि कल्पक मोरेने म्हणालाय की त्याच्या कल्पक संघटनेतून यावर्षी आणखीन काहीतरी वेगळं केलं जाणार आहे. कल्पक कोण तर राणा. खरं तर राणा त्याने आवर्जून याचा उल्लेख केलाय आणि त्याच गावाचे आणि आगरी सेनेचे अध्यक्ष ज्यांचा शुभ आपण सन्मान करतो आहोत. स्वागत करूया सकल जणांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार इथे होत असताना पुढील सन्मान अमोलजी ढमाले साहेब यांचा देखील विशेष सन्मान आपण करतो आहोत. खरं तर क्रिकेटचे प्रचंड मोठे चाहते आणि त्याच वेळेला अनेक खेळाडूंना सातत्याने एकत्रितपणे मांडणारे म्हणून ज्यांच्याकडे अमोलजी ढमाळे साहेब यांच्याकडे पाहिलं जातं. उद्या कदाचित त्यांना खराडी पुण्यामध्येही पाहायला मिळतील कारण क्रिकेटची भ्रमंती वारी सातत्याने त्यांची पाहायला मिळते. या विशेष सन्मानानंतर या आपण समालोचन कक्षाकडे पुन्हा एकदा वळतो आहोत आणि या आपण ऐकूयात किशोरजी कोकरे सरांचा आवाज. ओमेगा 50-50 चॅलेंजिंग ओव्हर मध्ये गोलंदाजीला प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतात. प्रसाद मैदानाच्या आतमध्ये अजून देखील बॅटिंग करतोय. मोठे मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तुषारनं देखील चांगली सुरुवात करून दिली आणि आता संकेत देखील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. मोरियाळे या संघाचा नावापुढे जेव्हा रिशा 11 या संघाची नावाची टॅगलाईन लागली गेली तेव्हापासून मोरियाळीचा संघ एक वेगळ्याच फॉर्मामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सन्माननीय राजूजी केरकर साहेब यांच्या माध्यमातून हा संघ पुरस्कृत केला गेला आणि या हंगामामध्ये या संघानं खऱ्या अर्थानं हाहाकार माजवलाय. परंतु पहिल्या 18 बॉलमध्ये प्रसादनं आज खऱ्या अर्थानं रिशा 11च्या प्रत्येक गोलंदाजाला डॉमिनेट केलेलं पाहायला मिळालंय. यावेळेसचा बॉल मिस टाइम खेळत फटका हवेमध्ये फिल्डर बॉलच्या खाली चुकी होतीये. सेट बॅटर प्रसाद बामुगडेला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं जातं. खरा प्रदर्शन पाहायला मिळालं. फील्ड करत असताना सूरज पवार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. थोडेसे लेझी क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती धाव संख्या आतापर्यंत 55 या अंकावरती पाहायला मिळतीये. प्रसाद आणि संख्येची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतीये. रोहा तालुका प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये बेस्ट बॅटरचा किताब जिंकणारा संकेत मुंडे सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडला. गोलंदाज प्रज्वल यावेळेसचा बॉल वेगानं तळा परंतु दिशेवरती भरकटले गोलंदाज प्रज्वल. पंच आमच्याकडे वळले दर्शवलाय की हा व्हाईट बॉल आहे. या व्हाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावलं. स्कोर कार्ड वरती धावा 56 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 17 बॉलचा खेळ बाकी आहे. 17 धावेची आवश्यकता अजून देखील आहे. टीम गावदेवी किल्ला या संघाला प्रज्वलच्या हातामध्ये जबाबदारी आहे. प्रज्वलच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. ओमेगा चॅलेंजिंग 50-50 ओव्हर मध्ये जर चॅलेंज कंप्लीट करू दिलं नाही तर 6 धावा देखील गावदेवी किल्ला संघाचा मायनस होत असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि तो ऍडव्हान्टेज खऱ्या अर्थाने घ्यावा लागणार आहे प्रज्वल या गोलंदाजाला. यावेळेस लॉप करायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे. संकेतच्या विरोधामध्ये चांगली गोलंदाजी प्रज्वल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संकेतला थांबवलंय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीनं 56 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. एक गड्याचा मोबदलामध्ये प्रज्वलने या षटकामध्ये चांगली बॉलिंग केली आहे. स्लोवर वन हाफ ट्रॅकर मिस टाइम खेळले. फ्लाय शॉट फाईन लेगला पकडले गेले. विकेटचं पतंग संकेत मुंडे मैदानाच्या
विकेटचा पतंग संकेत मुंडे मैदानाच्या बाहेर पडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर डावकुरे आताच्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये कल्पेश घाग दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतात. आरटीपीएल सीझन 2 मध्ये चांगली बॅटिंग केली होती आणि प्लेअर ऑफ द डेचा हकदार देखील कल्पेश राहिला होता आणि प्लेअर ऑफ द डे ची सायकल ज्या कल्पेशने जिंकली तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसाद आणि कल्पेशची एवन जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळाली आहे. या जोडीनं सातत्यानं किल्ला संघाला एक हाती विजय अनेकदा मिळून दिलेत. या मॅच मध्ये या ओव्हर मध्ये चॅलेंजिंग ओव्हर मध्ये खऱ्या अर्थानं प्रज्वलनं प्रभावित केलं. 3 चेंडू हाताळलेत आणि धावा त्यांना अवघात 2 खर्च केलेला आपल्याला पाहायला मिळाला. जर चॅलेंज कंप्लीट करायचं असेल तर 3 बॉल मध्ये 12 धावा जमा कराव्या लागतील. 15 बॉल आणि 17ची आवश्यकता अजून देखील 56 आतापर्यंत गावदेवी किल्ला संघाच्या माध्यमातून बनवल्या गेल्यात. प्रसादनं चांगली बॅटिंग केली, सुरुवात तर चांगली करून दिली. बंटी पाटीलच्या विरोधामध्ये 3 बॅक टू बॅकच्या बाउंड्रीज 19 धावांचं ते षटक राहिलं होतं. त्यानंतर लोचनच्या विरोधामध्ये देखील हल्ले चढवलेले आपल्याला पाहायला मिळाले. यस सौरभ विचारे यांनी 48 धावांची खेळी केली आणि त्या अनुषंगाने 1000 रुपयाचं पारितोषिक सूरज म्हात्रे यांच्या माध्यमातून आलाय. पुढचा बॉल ओपिच बॉल होता, ड्राईव्ह केलं होतं, हलकी हातानं स्टिअर करत असताना बॅटर कल्पेश पाहायला मिळाले. लॉंग ऑफ रिझन मध्ये फिल्डर बंटी पाटील बॉल वरती आले, अडवतील फेकतील तोवर एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावलं. धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचले तब्बल 57 या अंकावरती. 57 धावा धावफलकावरती. जर टार्गेट कंप्लीट करायचं असेल तर 2 बॉल आणि 11 धावा बनवाव्या लागतील. संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता 14 बॉल आणि 16ची आवश्यकता असणाऱ्या. वॉपी बॉल लॉप केला प्रसादच्या बॅटमधनं. एवन क्वालिटीचा आणखीन एक दमदार दहाची आवश्यकता. जर चॅलेंज कंप्लीट केलं 6 धावा आल्या तर एक्स्ट्राच्या 6 12 होतील तर 10 कंप्लीट होतील. परंतु जर धावा रोखल्या 6 तर 6 धावा मायनस देखील होणार आहेत. अर्थात टार्गेट देखील वाढलं जाणार आहे. परस्परच्या कडे खऱ्या अर्थाने जबाबदारी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस बॉल अप्रतिम पाहायला मिळाला. टप्पा पडला तर बरंच वळण बॉलला घेतलं. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला, जिथे चॅलेंजिंग ओव्हर मध्ये किल्ला संघानं चॅलेंज कंप्लीट केलं नाही. या 6 धावा आता मात्र संघाच्या टोटल मधून मायनस झाल्या. स्कोर कार्ड वरती धाव संख्या आपल्याला पाहायला मिळेल तब्बल 57 या अंकावरती. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता 16 धावेची. प्रज्वलनं 6 धावा प्लस करून दिल्या संघाला. इथून देखील मॅच बनू शकतोय. रिशा 11 मोरियाळी हा संघ. तितकी ताकद तितकी धमक तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागणार आहे. प्रसाद सारखं जे वादळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गुंगावत आहे ते वादळ खऱ्या अर्थानं तुम्हाला रोखावं लागणार आहे. कल्पेश घाग आणि प्रसादची जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. चला टीम मीटिंग नको, जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. रिशा 11 मोरियाळी या संघाचं मी लक्ष वेधतोय. षटक क्रमांक 5 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रिशा 11 मोरियाळी संघाच्या माध्यमातून टीमचे कॅप्टन शंतनू अस्थिवकर आपल्याला पाहायला मिळतील. रोहाचा आणखीन एक स्टायलिश खेळाडू, ज्या खेळाडूचे अखंड रोहा तालुक्यामध्ये अगदी फॅन बस प्रचंड आहे असा शंतनू अस्थिवकर सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. पहिल्या पूर्वार्धामध्ये सौरभ विचारेनं 48 धावा जोडल्या होत्या आणि त्याच्या बॅटिंगच्या जोरावरती संघाची धाव संख्या तब्बल 72 वरती पोहोचली होती. परंतु सध्या प्रसाद वेगळ्या थाटामध्ये तो बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये 2 अर्धशतक आपण पाहिली. राज भिरगावले आणि तिसे संघातील राहुल सिगवन याचा नाव एक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. आजच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक तर 2 धावेनं सौरभ विचारे याचं हुकलेलं आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस बॉल आउट साइड द ऑफ स्टंप प्रचंड वेगाने हाताळला, परंतु दिशेवरती नियंत्रण राहिलं नव्हतं शंतनू अस्थिवकर याचं. व्हाईट बॉलचा इशारा आला विक्रांत पाटील सर यांच्या माध्यमातून. व्हाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावले. स्कोर कार्ड वरती धावा 58 या अंकावरती. येणारे 12 बॉल विजयासाठी 15ची आवश्यकता. हाफ ट्रॅकर बॉल होता, कट केलं होतं शंतनूनं डीप मध्ये. काऊ कॉर्नरला प्रोडक्शन आहे.
एक सिंगल कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरसावल. धावफलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 58 या अंकावरती. 58 बनवल्या. माफी असावी 59 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आहेत. 11 बॉल आणि 14 धावेची आवश्यकता. श्री गावदेवी किल्ला विरोधामध्ये रिषा 11 मोरियाळी या दोन बल्लाढ्य संघादरम्यानची लढत. 73चा पाठलाग ऑलमोस्ट टीम गावदेवी किल्ला संघाने केलेला आपल्याला पाहायला मिळाला. इथून देखील मॅच फिरू शकतो. रिषा 11 रोहा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका मिस. विकेट किपर साजेश आपल्याला बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळालं. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा देखील प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. या 2च्या मदतीनं धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 61 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 61 धावा धावफलकावरती. प्रसादचा एकट्याचा बॅट मधून आतापर्यंत 48 धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. ओमेगा चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 2 मधील तिसरं अर्धशतक पाहायला मिळेल का? 61 बनवल्यात. प्रसाद वेगळ्या दर्जाची बॅटिंग या मॅच मध्ये केली आहे. हेलिकॉप्टर फिल्डरच्या हातामध्ये. बॅटर प्रसाद मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकसष्ट वरती धक्का बसलाय. तिसऱ्या टीम किल्ला संघाला मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केला. रिषा 11 मोरियाळी या संघानं 9 बॉल आणि आता मात्र 12 धावांची आवश्यकता. बारा अजून देखील बनवायच्या. 9 बॉलचा खेळ शेष आहे. शिरकाव केल्या शंतनू अस्तिवकरनं. महत्वाची विकेट मिळवली. प्रसाद बामुडेला त्यानं बाद केलं. मोठा फटका खेळलाय. डावकुऱ्या त्याचं बॅटर अक्षय माने यानं. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक आले. बॉल वरती अडवतील फेकतील तोवर एक सिंगल देखील कंप्लीट केले गेले. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावतोय. स्कोर कार्ड वरती धाव संख्या जाऊन पोहोचतीये 62 या अंकावरती धाव संख्या आपल्याला पाहायला मिळते. 62 बनवल्या गेल्या. 8 बॉल आणि 11ची आवश्यकता. स्लोवर वन पिक केला. अप्रतिम फटका. कल्पेश घागचा वार. षटकार. 6 धावा. वरती जाऊन पोहोचली. आणखीन एक मोठा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉलला विरकावून दिलंय. फिल्डर आलेत. चांगले एफर्ट्स लगावले गेलेत. एक सिंगल कंप्लीट. दुसरा धावाचा देखील प्रयत्न केला आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट केल्यात. 70 वरती संघाची टोटल पोहोचली. सडक क्रमांक 5 संपुष्टामध्ये 30 बॉलचा खेळ संपला आणि 70 धावा स्कोर कार्ड वरती लगावल्या टीम गावदेवी किल्ला या संघाच्या माध्यमातून. 6 बॉल 3ची आवश्यकता. शेवटच्या ओव्हर मध्ये कोणते गोलंदाज आमंत्रित केले जातील या षटक क्रमांक 6 मध्ये प्रज्वल याच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. ज्या प्रज्वलनं चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 14 धावा जरूर दिल्या नव्हत्या. 6 धावा किल्ले संघाचा मायनस ज्या गोलंदाजाने केल्या तो प्रज्वल सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅक वरती आहे. दोन्ही बॅटर डावकुऱ्या त्याच्या आहेत आणि डावकुऱ्या त्याच्या बॅटरच्या समोर डावकुऱ्या त्याचे गोलंदाज प्रज्वल आपल्याला पाहायला मिळतात. ही इम्पॅक्ट कितपत योग्य ठरते ते सुद्धा पाहणं महत्वाचं असणार. अक्षय माने आणि साथीला कल्पेश घाग एका षटकाराच्या मदतीने ते मैदानाच्या आतमध्ये खेळतात. चला टाइम जास्तीचा घ्यायचा नाहीये. एक फिल्डर आपण 30 सेकंदच्या आतमध्ये घेतोय कारण की 5 षटकांसाठी आपण 25 मिनिटांहून अधिक कालावधी घेतला. आमच्या दोन्ही ऑफिशियल्स
विक्रांतसिंह पाटील आणि मोहम्मद बकवाल सर यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला. 4 क्षेत्ररक्षक शेवटच्या ओव्हरमध्ये 30 सकतचा बाहेर असणारा. 70 धावा आतापर्यंत संघाच्या टोटल मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 6 बॉल आणि 3 धावेची आवश्यकता. प्रज्वलच्या हातामध्ये चेंडू नव्हे तर खऱ्या अर्थानं संपूर्ण मॅच असणारा. मोठा फटका खेळला डबा बॅट नॉन सेटला खेळत असताना बॅटर अक्ष पाहायला मिळालं. डीप मध्ये प्रोडक्शन एक सिंगल घेतले. एका सिंगलच्या पलीकडे काही मिळणार नाहीये. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावा संख्या 71. अजून सुद्धा जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता गावदेवी किल्ला या संघाला. प्रज्वल पुन्हा एकदा षटकातीला दुसरा बॉल. आडवा बॅट ऑन साईडला आणखीन एक लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळाला. कल्पेशचा